ब्रिक्स देशातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. सफारी दरम्यान प्रतिनिधींना अनेक वाघाचं दर्शन घडलं आणि त्यांनी अविस्मरणीय वन्यजीव अनुभव घेतला. 70 सदस्यीय शिष्टमंडळाच्या सफारीसाठी कोलारा, मदनापूर आणि बेलारा बफर प्रवेशद्वाराहून 20हून अधिक सफारी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. परदेशी प्रतिनिधींनी मदनापूर प्रवेशद्वारातून व्याघ्र प्रकल्पात प्रवेश केला, तर इतर प्रतिनिधींनी बेलारा आणि कोलारा प्रवेशद्वारांमधून जंगल सफारीचा आनंद घेतला. सकाळच्या सफारी दरम्यान रशिया आणि इथिओपियाच्या प्रतिनिधींना प्रसिद्ध T178 वाघासह T82 च्या बछड्याचं दर्शन झालं. संध्याकाळच्या सफारीत दक्षिण आफ्रिका, इजिप्त आणि इराण येथील प्रतिनिधींनी T178, T82 चा बछडा तसंच TN9 च्या बछड्याचं दर्शन घेतलं. वाघाच्या दर्शनाबरोबरच या प्रतिनिधींना पावसाळ्यामुळे हिरवाईनं नटलेल्या जंगलात चितळ, सांबर, गवा, रानडुक्कर तसंच विविध पक्षी प्रजातींचंही दर्शन झालं. या समृद्ध जैवविविधतेनं नटलेल्या जंगल सफारीचा अनुभव अत्यंत संस्मरणीय असल्याचं प्रतिनिधींनी सांगितलं. तसंच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वैज्ञानिक व्यवस्थापन आणि संवर्धन पद्धतीचं त्यांनी विशेष कौतुक केलं. या भेटीद्वारे ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधींना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अधिवास व्यवस्थापन, शिकारी विरोधी उपाययोजना आणि स्थानिक समुदायांच्या सहभागातून राबवण्यात येणाऱ्या संवर्धन उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. या भेटीमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं व्याघ्र संवर्धन आणि जबाबदार वन्यजीव पर्यटनासाठी भारतातील अग्रगण्य स्थळ म्हणून आपली ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली.